कारण 20 ते 25 शेतकरी 1.5 लाख ते 3 लाख रुपयाच्या दरम्यानचं उत्पन्न मिरचीवरनं घ्यायला लागले. आणि मजूर आपण म्हणजे बाहेरची टमाटरचे 20-25 मजूर आपण शेतात राबवतो. म्हणजे मी बाहेरची ती पण थांबवतो. म्हणजे गावात मध्ये बाहेर काम करायला जात होते ते आज तुमच्या शेतात काम करतात. नमस्कार मंडळी, मी समीर आठवले आणि आपल्या बरोबर आज आपले एक जुने शेतकरी मित्र आहेत. तर त्यांची ओळख तेच पहिले स्वतः करून देतील. तुमचं नाव सांगा. माझा बाबूसने वागेरा. आणि हे गाव कुठलं आहे? गाव तरुण आहे दिजापाडा. आणि साधारण 2018-19 मध्ये आम्ही इथे मिरची लागवड हा प्रकल्प सुरू केला होता. शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड आणि बाकीच्या काही संघटनांचा सपोर्ट घेऊन आम्ही इथे जनरली आदिवासी भागात एकच पीक घेतलं जातं, भात. दुसरं पीक घेण्याचं तेवढा प्रॅक्टिस नव्हती. पण काही सिलेक्टेड शेतकऱ्यांबरोबर आम्ही हा प्रकल्प चालू केला आणि त्या पहिल्या वर्षाचे हे शेतकरी आहेत. आणि दरवर्षी आता तुम्ही मिरची लागवड करता. तुमचं पाहून किती शेतकरी मिरची लावायला लागले? आता आमचं पाहून पहिल्या वर्षी आम्ही 8 ते 10 जण होतो. बरोबर. आणि आता 20 ते 25 शेतकरी आहेत. 20 ते 25 शेतकरी आहेत. आणि साधारण आता हवामान बदल आणि या सगळ्यामुळे पुढे मागे होत असेल, पण तरी तुमचं साधारण उत्पन्न मिरचीतलं किती येतं? मिरचीतून एवढ्या वर्षी येत होता, पण चालू वर्षीच मध्ये झाला. तुझं आदल्या वर्षी 3 लाख रुपये झाला, त्याच्या दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये झाला. आणि 4 वर्षीमध्ये म्हणजे साधारण कधी 1-1.5 लाख येते, कधी 2.5 लाख येतं, कधी 3 लाख येतं. आता जर तुम्हाला आमच्या संस्थेकडून अजून तांत्रिक सहाय्य मिळालं, कीड नियंत्रण हे मिळालं, तर तुम्हाला वाटतंय 2.5 लाख रुपयाचे उत्पन्न वाढत राहील? वाढत राहील. हो. मग इथे साधारण 20 ते 25 शेतकरी 1.5 लाख ते 3 लाख रुपयाच्या दरम्यानचं उत्पन्न मिरचीवरनं घ्यायला लागले. आणि मजूर आपण म्हणजे बाहेरची टमाटरचे 20-25 मजूर आपण शेतात राबवतो. म्हणजे मी बाहेरची ती पण थांबवतो. म्हणजे गावात मध्ये बाहेर काम करायला जात होते ते आज तुमच्या शेतात काम करतात. मग त्यांना हा फायदा झाला की गावातल्या गावात काम मिळालं, त्यांना 4 पैसे मिळाले. मग या वर्षी आपण एक 50 शेतकऱ्यांचा गट तयार करून मिरची लागवड करू शकतो. आमच्याकडनं काय काय सहाय्य तुम्हाला पाहिजे? तर काय आता आम्हाला तसा अंदाज काढला तर काय औषध पाहिजे आणि करता पाहिजे, बाकी काय. ही जर आता आपण एक नवीन पण स्थापन केलाय, त्यांच्या मार्फत कसे डिस्काउंटेड रुपये देतील तेही आम्ही आता यावर्षी प्रयत्न करतो. आणि तुम्ही मिरचीचा अनुभवातलं जव्हार मधल्या शेतकऱ्यांना काय सांगाल? दुसरं पीक घेतलं पाहिजे का? दुसरा पीक नाही म्हणजे आम्ही बघणार 84 पासून करत आहोत. तर इतर लागवड म्हणजे वांगी तर मिरचीमध्ये उत्पन्न एवढा दुसऱ्या लागवडीत नाही. मिरचीला मजुरी तर जाते पण उत्पन्न म्हणजे 1 लाख खर्च केला तर नक्की 1 लाख परत वरती मिळतात. 2 लाख उत्पन्न मिळतं, भले 1 लाख खर्च केला तरी 1 लाख मिळाले. तो मिरची लागवड हा यशस्वी प्रयोग आहे. नक्की. आणि हा प्रयोग आपण आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे घेऊन जाऊया. बराच तुम्ही जर थोडी मदत राहिली, आमची मेहनत राहिली तर नाही आपण याला वाढवूया. आता मधल्या काळात कसं कोरोनामुळे पुन्हा ते सगळे 2 वर्ष थांबलेली गणित पुन्हा आता 2 वर्षांनी सगळे सुरू होत आहे. तर आपण याला नक्कीच करू. धन्यवाद.